नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा जगात एक संघटना आहे. त्या संघटनेचं नाव आहे युनेस्को. युनेस्कोचा फुल फॉर्म माहिती आहे का तुम्हाला? तर बघा, युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. आता ह्या संघटनेचं काम काय आहे बरं? तर हे संघटना काय करते, जगातील अशा काही सांस्कृतिक ठिकाणं जे आहे, सांस्कृतिक ठिकाणं किंवा नैसर्गिक ठिकाणं यांचं जतन झालं पाहिजे. म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी आपली जी येणारी पिढी आहे त्यांना समोर माहिती पडलं पाहिजे, त्यांना ते दिसलं पाहिजे, त्याचं संरक्षण करायसाठी ही संघटना काम करते. बघा, तर असे भारतातील एकूण 44 ठिकाणं जागतिक वारसा स्थळाच्या यादीत आहे. तर लगेच आता नुकतीच गोष्ट आहे, तर 44 व एक ठिकाण भारतातलं युनेस्कोच्या यादीत म्हणजे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत युनेस्कोने टाकलेलं आहे. तर त्याचं नाव आहे मराठा लष्करी भूप्रदेश, म्हणजेच मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, म्हणजे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया. बघा, यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले आहे. महाराष्ट्रातील किती किल्ले आहे? 11 किल्ले आहे. आणि एक किल्ला म्हणजे तामिळनाडूमधला जिंजी किल्ला. ओके, तर हे आपल्या महाराष्ट्रासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, कारण शिवाजी महाराजांचे 12 किल्ले, ओके, 11 किल्ले ते महाराष्ट्रातले आणि एक किल्ला तामिळनाडूमधला. आपल्याला गर्वाची गोष्ट आहे. बघा, तर 44वं ठिकाण तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकते की जागतिक वारसा स्थळात 44वं ठिकाण कोणतं? तर मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया. ओके, लक्षात ठेवा. आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी दाबून द्या.